आणि आता मुंबईकरांसाठी एक चिंतेची बातमी सुद्धा आहे। पावसाळ्यामुळे अगदी सुरुवातीला स्वाईन फ्लूने मुंबईमध्ये एका गर्भवती महिलेसह 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। वातावरणातले बदल आणि तापमानाच्या चढ उतारामुळे मुंबईमध्ये सध्या स्वाईन फ्लूने थैमान घातलंय। सध्या शहरातील 285 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झालेली असून आतापर्यंत 10 जणांचा बळी त्यात गेलाय। यामध्ये 7 महिन्यांची गर्भवती असलेल्या एका महिलेचा समावेश आहे। स्वाईन फ्लू पाठोपाठ गॅस्ट्रोची साथही बळावल्याचं कळतंय। गॅस्ट्रोचे आतापर्यंत महापालिकेच्या रुग्णालयात 201 रुग्ण आढळलेत। त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। स्वाईन फ्लू पासून बचावण्यासाठी नेमकं काय काळजी घ्यायला हवी तर पौष्टिक आहार अत्यंत महत्त्वाचा आहे। भरपूर पाणी पिणे गरजेचं आहे। पुरेशी झोप आणि विश्रांती सुद्धा आहे। इम्यून सिस्टीम तुमची चांगली राखण्यासाठीचे बहुतेक उपाय आहेत। फळांचा रस सेवन करणं, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। वैयक्तिक स्वच्छता ही सुद्धा महत्त्वाची आहे। गर्दीपासून दूर राहणं, गर्दीमध्ये जाण्याचं टाळणं आवश्यक आहे।